लातूर शहर महानगरपालिकेमध्ये अगदी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवलेले आहेत। या ठिकाणी जास्तीत जास्त जागा आहे ह्या काँग्रेसच्या जागा निवडून आलेल्या आहेत। आपल्यासोबत एक काँग्रेसचे प्रदेश सचिव आपल्यासोबत आहेत, कल्याणजी पाटील आपल्यासोबत आहेत। साहेब, काय सांगायचं आहे, या ठिकाणी जर पाहिलं तर लातूर महानगरपालिकामध्ये काँग्रेसनं अगदी बहुमत मिळवलेलं आहे आणि जास्तीत जास्त जागा ह्या काँग्रेसच्या आलेल्या आहेत। काँग्रेसनं आज लातूर महानगरपालिकेमध्ये दणदणीत विजय या ठिकाणी मिळवलेला आहे। हा विजय सर्वसामान्य माणसाचा आहे, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या विचाराचा आहे। जे लोक काँग्रेसचे नेते, या देशाचे नेते विलासराव देशमुख साहेबांचे स्मृती पुसायला निघाले होते, त्या लोकांना इथल्या काँग्रेसजनांनी, सर्वसामान्य माणसांनी दाखवून दिलेलं आहे की इथं काँग्रेसशिवाय दुसरं काही नाही। काँग्रेस काल देखील होतं, आज आहे आणि उद्या देखील राहणार याचं लोकांमध्ये मत व्यक्त केलं जात आहे आणि लोकांनी दाखवून दिले। तर एक प्रदेश सचिव म्हणून कसं पाहता या गोष्टीकडे? जे लोक काँग्रेसला संपवायला निघाले ते संपतील, पण काँग्रेस कधीच संपणार नाही हे दाखवून दिलेलं आहे लोकांना। लातूरमध्ये काँग्रेस आहे, कायम लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस राहील। विलासराव देशमुख साहेबांचा वसा, मग ते सामाजिक असेल, राजकीय असेल, अगदी लातूरकर पुढे घेऊन जाताना दिसत आहेत आणि विशेष करून तुमच्यासारखे जे निष्ठावान पदाधिकारी आहेत तर यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। खऱ्या अर्थानं आदरणीय विलासराव देशमुख साहेबाचा वसा जे सर्वसामान्याला पुढे घेऊन जायचं आहे ते आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब इथे घेऊन जात आहेत। एकटे या सगळ्या कॅम्पेनिंगमध्ये ते प्रमुख होते आमचे नेते म्हणून, आणि त्यांनी एक हाती हा किल्ला लढवलेला आहे आणि हा दणदणीत विजय मिळवलेला आहे। निश्चितच काँग्रेसच्या हाती या ठिकाणी सत्ता आलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी इथे होणारा जो लातूर महानगरपालिकेचा महापौर देखील काँग्रेसचाच असणार आहे। 100% काँग्रेसचाच असणार आहे, तो विषयच राहणार नाही। आणि लोकांनी ज्या विश्वासानं इथं काँग्रेसला निवडून दिलेला आहे त्या विश्वासाला नेहमी काँग्रेस पात्र राहील। आमच्या सर्व विजयी उमेदवाराचा आणि विशेष करून सर्व लातूरकरांचं मी आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो की आपण आदरणीय अमित देशमुख साहेबांच्या विचारावर आणि काँग्रेसच्या विचारावर या ठिकाणी विश्वास व्यक्त केला। कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल।